नेक्स्ट इज न्यूट्रलायझेशन. व्हॉट इज मीन बाय न्यूट्रलायझेशन? आपण मागच्या लास्ट इयरला शिकलो आहे की ऍसिड अँड बेस रिॲक्ट विथ इच अदर अँड फॉर्म सॉल्ट अँड वॉटर कॉल्ड ॲज न्यूट्रलायझेशन. अगदी सिंपल अशी रिॲक्शन आहे आणि तेवढीच महत्वाची पण आहे. तर ही रिॲक्शन आपण मागच्या वर्षी पण शिकलोय, परत या वर्षी आपल्याला त्याला रिवाइज करायचं आहे. ऍसिड प्लस बेस फॉर्म्स salt and water. इन शॉर्ट मध्ये रिॲक्शन आपल्याला लक्षात ठेवायची असेल तर याप्रमाणे ठेवायची. ऍसिड प्लस बेस इक्वल टू सॉल्ट अँड वॉटर. डिफाईन और एक्सप्लेन द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं जर विचारलं तर तुम्हाला व्यवस्थित लिहावं लागेल. ऍसिड रिॲक्ट्स विथ बेस अँड फॉर्म्स सॉल्ट अँड वॉटर कॉल्ड ॲज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. लिहिता येईल. द रिॲक्शन इन विच ऍसिड रिॲक्ट्स विथ बेस अँड फॉर्म्स सॉल्ट अँड वॉटर कॉल्ड ॲज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल साधेच घ्यायचे. HCl सगळ्यांना माहिती आहे. HCl इज अ स्ट्रॉंग ऍसिड अँड बेस NaOH. इट इज ऑल्सो स्ट्रॉंग बेस. These both reacts with each other and form salt and water. आता ही रिॲक्शन कशी होते बघा. तुम्हाला सांगितलं गेलंय HCl हा कंपाऊंड आहे ना. इथे कुठल्याही कंपाऊंड मध्ये एक पॉझिटिव्ह आयन असतो, दुसरा निगेटिव्ह आयन असतो. आपण याचे आयन सेपरेट केले तर इथे H प्लस प्लस Cl मायनस and dissociated with water reduce H plus and Cl minus. केमिकल रिॲक्शन होताना जे कंपाऊंड दोन एकत्र येतात त्यांचे आयन्स हे काय होतात, सेपरेट होतात. NaOH मध्ये दोन आयन्स आहे, Na प्लस अँड OH मायनस. आता हे जेव्हा दोन कंपाऊंड एकत्र येतात तेव्हा ती रिॲक्शन कशी घडून येते बघा. आता पहिल्याचा पॉझिटिव्ह आयन दुसऱ्याच्या पहिल्या कंपाऊंडचा पॉझिटिव्ह आयन दुसऱ्या कंपाऊंडच्या निगेटिव्ह आयन सोबत कंबाईन होतो म्हणून आपण त्याला, आणि त्यांच्यापासून एक नवीन बाय प्रॉडक्ट फॉर्म होतो. H आणि OH म्हणजे काय तयार झालं, H प्लस OH यांच्यापासून फॉर्म होतो H2O वॉटर. ओके. नाव आता निगेटिव्ह आयन पहिल्या कंपाऊंडचा निगेटिव्ह आयन आणि दुसऱ्या कंपाऊंडचा पॉझिटिव्ह आयन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन यांच्यापासून पुन्हा एक न्यू कंपाऊंड फॉर्म होतो. तो होईल NaCl. आणि लक्षात ठेवायचे कुठल्याही कंपाऊंड मध्ये लिहिताना सुरुवातीला पॉझिटिव्ह आयन असतो जनरली आणि नेक्स्ट निगेटिव्ह. बघा हे आयन्स रिॲक्शन होताना यांचे जे आयन्स आहेत ते सेपरेट होतात. H प्लस आणि Cl मायनस. इथे NaOH चा Na प्लस आणि OH मायनस. तर पहिल्या कंपाऊंडचा HCl चा H प्लस आयन NaOH च्या OH मायनस सोबत कंबाईन होऊन यांच्यापासून एक नवीन प्रोडक्ट फॉर्म होतो H2O. तसंच Na प्लस आणि HCl चा Cl मायनस म्हणजे पहिल्याचा निगेटिव्ह दुसऱ्याचा पॉझिटिव्ह, पहिल्याचा पॉझिटिव्ह दुसऱ्याचा निगेटिव्ह. समजतंय ना. तर यांच्यापासून एक नवीन कंपाऊंड फॉर्म होतो NaCl. इन दिस वे रिॲक्शन ऑफ HCl प्लस NaOH gives NaCl प्लस H2O. NaCl इट इज अ सॉल्ट. याचं नाव आहे सोडियम क्लोराईड. आणि हा वॉटर H2O इज अ वॉटर. ठीक आहे. तर हा काय आहे, NaCl सॉल्ट आहे आणि हा वॉटर आहे. तर या प्रकारे न्यूट्रलायझेशन कुठलेही दोन ऍसिड आणि बेस एकत्र आले तर त्यांच्यापासून सॉल्ट आणि वॉटर फॉर्म होतो. हे लक्षात आलं तर तुम्हाला कुठलीही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन तयार करता येईल. ठीक आहे. सॉल्ट कशाला म्हणतो आपण, जिथे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स आहे हे अदर दॅन H प्लस अँड OH मायनस आयन Na प्लस आणि Cl मायनस. इथे H प्लसही नाही आणि OH मायनसही नाही अशा कंपाऊंडला म्हणतो आपण सॉल्ट. तर तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये टेबल दिला आहे, कम्प्लीट द टेबल ऑफ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. तर त्याप्रमाणे आपल्याला ही जर रिॲक्शन समजली असेल तर तुम्हाला त्या रिॲक्शन्स कम्प्लीट करता येईल. ओके. तर बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये लिहिलं आहे
कम्प्लीट द फॉलोइंग टेबल ऑफ न्यूट्रलायझेशन रिएक्शन. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे ऍसिड प्लस बेस फॉर्म salt and water. Thus, using this formula, we will complete the given reaction. HNO3 याचं नाव आहे काय आहे? हा नायट्रिक ऍसिड. याला काय म्हणतात? नायट्रिक ऍसिड. आता ऍसिड प्लस फॉर्म्स हा काय आहे? इथे H प्लस नाही आणि OH मायनस नाही, आयन नाही, H प्लस आयन नाही आणि OH मायनस नाही, K प्लस आणि NO3 मायनस हे दोन आयन्स आहे कंपाऊंड मध्ये. म्हणजेच हे आयन्स आहे, दीज आयन्स आर अदर दॅन H प्लस आणि OH मायनस आयन्स, म्हणजेच आपण याला म्हणू सॉल्ट आणि हा वॉटर. तर सॉल्ट आणि वॉटर आहे म्हणजेच इथे काय असेल? बेस असेल आहे ना. ऍसिड प्लस बेस पुस्तकात दिलंय, पण तुम्हाला न्यूट्रलायझेशन दिलंय म्हणून ऍसिड प्लस बेस असं लिहा, बेस लिहा ओळखून. पण समजा तुम्हाला असं कम्प्लीट द फॉलोइंग रिएक्शन असं दिलं असेल तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे कसं करायचं. हा जो इथला जो आहे हा कोणता कंपाऊंड आहे कसं ओळखाल बघा. तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं मी रिएक्शन कशी होते. HCl प्लस NaOH त्यांचे आयन सेपरेट होतात, H प्लस आणि Cl मायनस, Na प्लस आणि OH मायनस. ही रिएक्शन होताना हा पहिल्याचा पॉझिटिव्ह आयन दुसऱ्याच्या निगेटिव्ह आयन सोबत कंबाईन होतो, बरोबर आहे. आणि पहिल्याचा निगेटिव्ह आयन किंवा दुसऱ्याचा पॉझिटिव्ह हा पहिल्याच्या निगेटिव्ह सोबत कंबाईन होतो आणि यांच्यापासून नवीन प्रोडक्ट फॉर्म होतात. तिथे H2O फॉर्म झालाय, तर इथे H2O कुठून आला? हा HNO3 चा H आला आणि H प्लस OH मीन्स H2O. मग इथे काय असला पाहिजे? OH. निगेटिव्ह आयन इथे कोणता असेल? OH. आता पॉझिटिव्ह आयन इथे कोणता आहे? K प्लस. हा कुठून येतो? इथे पॉझिटिव्ह आयन कुठचा आला? NaCl मध्ये NaCl प्लस H2O ची रिएक्शन होती ते. तर इथे पॉझिटिव्ह आयन हा Na प्लस कुठून आला? हा बेसचा आहे की नाही. आणि निगेटिव्ह आयन कुठून आला? ऍसिडचा. मग इथे बेसचा पॉझिटिव्ह हा जो पॉझिटिव्ह आयन आहे साल्ट मध्ये हा कुठून आला असेल? बेसचा. म्हणून इथे लिहायचं K आणि आपला जो कंपाऊंड झाला KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड. या प्रकारे तुम्हाला रिएक्शन या कंपाऊंड वरून तिथला कंपाऊंड तुम्हाला डिटरमाइन करते, बरोबर आहे. समजली रिएक्शन? नायट्रिक ऍसिड प्लस पोटॅशियम हायड्रॉक्साईड याचं नाव आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. फॉर्म्स पोटॅशियम नायट्रेट प्लस वॉटर. ओके. नाउ नेक्स्ट रिएक्शन इज तिचा आता ऍसिड नाही दिला आहे प्लस NH4OH that means ammonium hydroxide. It is a base. बेस दिलाय हा आणि फॉर्म्स साल्ट पण दिला आहे NH4/2SO4 अमोनियम सल्फेट. आता आहे अमोनियम सल्फेट. आणि आता आपल्याला माहिती आहे की न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे किंवा एक बेस दिला आहे, साल्ट फॉर्म झालाय म्हणजे वॉटर असेल दुसरा प्रॉडक्ट, म्हणून ते डोळे झाकून वॉटर लिहून टाकायचं H2O. ठीक आहे. आता ऍसिड कुठला असेल बघा. NH4SO4 हा NH4 पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. तिथे पॉझिटिव्ह आयन आला NH4. हा पॉझिटिव्ह आयन ऍसिडच्या निगेटिव्ह आयन सोबत मिक्स झालाय म्हणून हा नवीन कंपाऊंड फॉर्म झाला NH4/2SO4 म्हणजे सल्फेट, अमोनियम सल्फेट. समजतंय? तर हा सल्फेट SO4 कुठून आला? ऍसिडचा, म्हणून आपण इथे SO4 लिहू. आणि वॉटर फॉर्म झाला तर वॉटर मध्ये हायड्रोजन कुठचा आला? OH. वॉटर मध्ये जो वॉटरचे जे आयन्स आहे H प्लस आणि OH मायनस, OH मायनस आला इथून ह्या वॉटर मध्ये. आणि मग हायड्रोजन कुठून आला? ऍसिडचा, म्हणून इथे HSO4. तर आपण बॅलन्स केलं तर त्याचं फॉर्म्युला आहे H2SO4. आता इथे हायड्रोजन आयनची संख्या, हायड्रोजन ऍटम्स आहे 2 आहे म्हणून आपण लिहू H2SO4. हा झाला ऍसिड आपला सल्फ्युरिक ऍसिड. त्याचं नाव आहे सल्फ्युरिक ऍसिड. समजतं? रिएक्शन व्यवस्थित समजून घ्या.
ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आयन आहे H प्लस आणि निगेटिव्ह आयन आहे SO4 मायनस. हा पॉझिटिव्ह त्याच्या निगेटिव्ह सोबत झाला म्हणजे H आणि OH, H प्लस OH यांच्यापासून झाला H2O, म्हणून आपण इथे लिहिला H2O. आणि याचा निगेटिव्ह आणि याचा पॉझिटिव्ह या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून तयार झालं NH4/2SO4. हे बाय 2 का आलं, इथे ट्वाइस NH4 आहे. ठीक आहे. आता इथे ऍटमची नंबर आहे ते आपल्याला बॅलन्सिंग करावी लागते. दोन्ही बाजूचे ऍटम्स आहेत, जे काही पार्टिसिपंट एलिमेंट्स आहेत त्यांचे ऍटम, त्याची नंबर बॅलन्सिंग ते आपल्याला पुढच्या वर्षी 10वीत शिकायचं आहे. तरी बघू, इथे हायड्रोजनचे 2 ऍटम्स आहे. इथे किती आहे हायड्रोजनचे? इथे पण 2 आले आहे. हे ट्वाइस आहे, ते याला पण लागतात म्हणजे 4 झाले. म्हणून आपल्याला इथे 2 आणि इथे 2 ऍटम्स आहे हायड्रोजनचे. ट्वाइस म्हणजे ट्वाइस NH4/2 आपण इथे लावलंय. आणि ऑक्सिजनचे 2 आणि हायड्रोजनचे 2 म्हणून आपण इथे लिहू ट्वाइस H2O. तर अशा प्रकारे आपल्याला बॅलन्सिंग, समजा तुम्हाला बॅलन्सिंग जमलं नाही, पुढच्या वर्षी आहे, तर नुसतं H2O लिहिलं तरी चालेल, ट्वाइस H2O असं लिहायचं. ठीक आहे. तर नेक्स्ट बघा, अगदी सिंपल आहे. पहिली HCl प्लस NaOH ची जी रिएक्शन समजली असेल तरी समजेल की डॅश प्लस KOH फॉर्म्स KBr प्लस, आता नेक्स्ट प्रोडक्ट कोणता असेल? वॉटर, बिकॉज इट इज न्यूट्रलायझेशन रिएक्शन. H2O, याच्यामध्ये H2O मध्ये OH हा आला, KOH मधला OH आला आणि H कुठून आला तर ऍसिडचा H, आणि हा KBr, याच्यामध्ये K प्लस Br मायनस, हा H प्लस आहे म्हणजे याच्यासोबत Br मायनस आहे ना, म्हणून आपला जो ऍसिड झाला HBr, याला म्हणतात हायड्रोजन ब्रोमाइड किंवा हायड्रोब्रोमिक ऍसिड. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या रिएक्शन्स कंप्लीट करायचे आहेत. ठीक आहे.